कादरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता मिळणार बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभाग, सर्जरी विभाग, अस्थिरोग व मेडिसिन विभाग, सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत। पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर। राजकारण आणि पत्रकारिता हे डॉक्टर रवींद्र चिंचोलकर यांचे पुस्तक राजकारण आणि पत्रकारितेच्या क्षेत्राचे चांगले विश्लेषण करणारे आहे। विद्यार्थी तसेच राजकीय क्षेत्रातील लोकांनी आवर्जून वाचावे व विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमासाठी निवडले जावे असे मत भारत सरकारचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले। दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी सोलापूर येथील हिराचंद निमचंद वाचनालयाच्या सभागृहात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुशीलकुमार शिंदे बोलत होते। प्रमुख वक्ते म्हणून यशवंतराव चव्हाण, मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक सुधीर गव्हाणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक श्रीकांत येळेगावकर, पुस्तकाचे लेखक डॉक्टर रवींद्र चिंचोलकर, राजकीय विश्लेषक राजा माने, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे तसेच संभाजीनगर येथील विद्या बुक पब्लिशर्सचे शशिकांत पिंपळापुरे यांची उपस्थिती होती। पुढे बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, डॉक्टर चिंचोलकर यांच्या पुस्तकात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय पत्रकारितेचा आढावा घेतला आहे। याशिवाय पत्रकारिता कशी असावी, राजकारणात कोणते बदल घडायला हवेत यावरही भाष्य केले आहे। प्राध्यापक सुधीर गव्हाणे म्हणाले, पूर्वीच्या काळात राजकीय क्षेत्रात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक कमी होते, आता ते प्रमाण वाढत चालले आहे। राजकीय लोक धनवान, गुन्हेगार आणि निवृत्त सनदी अधिकारी एकत्र येऊन लोकशाहीची वाट लावत आहेत। अशा वेळी सर्वसामान्य माणसाची आणि पत्रकारांची भूमिका वाढते। निकोप लोकशाही निर्माण होण्यासाठी सामान्य माणसाने राजकारणाकडे सजगपणे पाहिले पाहिजे। डॉक्टर चिंचोलकर यांचे पुस्तक महत्त्वपूर्ण असून त्यांचे हिंदी आणि इंग्रजी भाषेतही भाषांतर होण्याची गरज आहे। पुस्तकाचे लेखक डॉक्टर रवींद्र चिंचोलकर म्हणाले, पत्रकारितेत बदल घडवण्याची शक्ती आहे। सोलापुरातील पत्रकारांनी मिरवणुकातील डॉल्बीचा वापर बंद करण्याबाबत जागरूकता निर्माण केली, त्यामुळे त्या कार्यास यश मिळाले। तरुणांनी राजकारणाचा तिटकारा न करता चांगले राजकीय नेते होऊन पुढे यावे। पत्रकारितेने राजकारणावर अंकुश ठेवून त्याला योग्य दिशा देण्याचे कार्य करावे। ते म्हणाले, साप्ताहिक महाराष्ट्राचे माजी संपादक सुनील पाटील म्हणाले, राजकारण आणि पत्रकारिता हे डॉक्टर चिंचोलकर यांचे पुस्तक राजकारण, पत्रकारिता, जनसंपर्क, समाजकारण या संदर्भात समर्पक भाष्य करते। आजच्या काळात या पुस्तकाची गरज होती। अध्यक्ष भाषणात प्राध्यापक श्रीकांत येळेगावकर म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांच्यापासून लढाऊ पत्रकारांची परंपरा चालत आलेली आहे। पत्रकारिता अनेकदा एकच बाजू दाखवते, हे चुकीचे आहे। राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनीही आपण देशाचे कार्य करतो याचे भान राखण्याची गरज आहे। प्रारंभी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राजा माने यांनी डॉक्टर चिंचोलकर यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला। डॉक्टर चिंचोलकर यांनी सोलापुरात पत्रकारांची पिढी घडवली असेही ते म्हणाले। मुद्रित ते डिजिटल पत्रकारिता या प्रवासात पत्रकारितेत मोठे बदल घडल्याचेही ते म्हणाले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष पवार यांनी केले। मान्यवरांचा सत्कार यावेळी झाला। सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते लेखक डॉक्टर चिंचोलकर, डॉक्टर आणि प्रकाशक पिंपळापुरे यांचा सत्कार करण्यात आला। आभार डॉक्टर अंबादास भास्के यांनी मानले। कार्यक्रमास विद्यार्थी, पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।